जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी विशेषतः 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन संदर्भात आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर आलेली आहे। महत्त्वपूर्ण असं पत्र निर्गमित झालेलं आहे। काय आहे ते पत्र, काय आहे ती जुनी पेन्शन योजनेसंदर्भातली बातमी, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, 1/11/2005 पूर्वी जाहिरात व त्यानंतर 100% अनुदानित शाळेत नियुक्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे। माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सुद्धा हा निर्णय अद्यापही निघालेला नाही आणि या संदर्भात पाठपुरावा करण्यासंदर्भातलं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं हे महत्त्वपूर्ण असं पत्र आहे। याचा विषयच आहे की 1/11/2005 पूर्वी जाहिरात व त्यानंतर 100% अनुदानित शाळेत नियुक्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्याबाबत हे पत्र देवेंद्रजी फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अजित पवार शिक्षण सचिव यांना निर्गमित झालेला आहे। याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की उपरोक्त विषयाच्या संदर्भात शासन निर्णयाचा अवलोकन करण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2024 अन्वये 1/11/2005 पूर्वी जाहिरात व त्यानंतर नियुक्त झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय 1 ऑक्टोबर 2024 अन्वये दिनांक 1/11/2005 पूर्वी जाहिरात व त्यानंतर नियुक्त झालेल्या जिल्हा परिषद शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे। परंतु 1/11/2005 पूर्वी जाहिरात व त्यानंतर 100% अनुदान प्राप्त शाळेत नियुक्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय अद्यापही निर्गमित झालेला नाही। त्यामुळे खाजगी शाळेतील शिक्षक कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। तसेच शासनानं खाजगी शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बाबत भेदभाव करून अन्याय केल्याची भावना निर्माण झालेली आहे आणि यानुसार आपणास विनंती आहे की 1/11/2005 पूर्वी जाहिरात आणि त्यानंतर 100% अनुदानित शाळेत नियुक्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय तत्काळ निर्गमित करण्यासंदर्भातलं माजी विधान परिषद सदस्य आमदार जे आहेत ते नागो गानार यांनी लिहिलेला आहे। या पत्राचा निश्चितच वरिष्ठ स्तरावरती विचार होऊन लवकरच या संदर्भातला निर्णय होण्याची अपेक्षा आहे। तर ही होती 2005 पूर्वी नियुक्त सरकारी कर्मचारी विशेषतः शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।